कौलांवरून टपटप ओघळणारे पावसाचे टप्पोरे थेंब, खडकांमधून वाट काढत खळखळ वाहणारा ओढा, ओढ्याच्या प्रवाहात केलेली मजा, राईमध्ये मुक्त चरणारी गुरं, हे सर्व पाहून कोकण वाटतंय ना? पण कोकणात गेल्याचा आनंद देणारं ठिकाण अगदी मुंबई जवळच मिळालं तर आणखी काय पाहिजे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल भटकी कोकणमध्ये. मी आहे प्रीती. मी आहे विल्फ्रेड. आणि आम्ही घेऊन आलो एक नवीन भटकंती मुंबई जवळच तुमच्यासाठी. आम्ही आज आलो आहोत विरार वसई जवळ असलेलं एक कृषी पर्यटन केंद्र आहे. याचं नाव आहे रोहिणी कृषी पर्यटन केंद्र. तर इथलं पॅकेज कसं आहे, इथे काय काय प्रकारचे रूम्स आहेत, मग पॅकेजमध्ये काय इन्क्लुडेड आहे, जेवण कसं आहे आणि करण्यासाठी काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत, ही सगळी माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आज पूर्ण दिवस आम्ही खूप मजा करणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपल्या लोकेशनवरती. हे ठिकाण अंधेरीहून साधारण 54 किलोमीटर अंतरावर होते आणि आम्हाला इथे पोहोचायला 1.5 तास लागला. इथे ट्रेनने जायचे असेल तर वसई हे जवळील स्टेशन आहे आणि हे ठिकाण वज्रेश्वरी रोडजवळ आहे. हायवे सोडून वज्रेश्वरी फाट्यावरून आत वळलो आणि बाजूला डोंगर रांगांचे दृश्य दिसू लागले. मुंबईच्या इतक्या जवळ असे निसर्ग सौंदर्य अनुभवता येईल असे वाटलेही नव्हते. अखेर आमच्या मुक्कामाला पोहोचलो. आत पार्किंगसाठी पुष्कळ जागा होती. आणि पार्किंग समोरच एक लहानसे मंदिर देखील होते. कॉटेजकडे जाणाऱ्या वाटेवर ठिकठिकाणी निसर्गाशी निगडीत छान चारोळ्या बोर्डवर लिहिलेल्या होत्या. आमच्या कॉटेजचे नाव वैभव होते. कॉटेजच्या भिंतींवर छानसे वारली चित्र रेखाटलेले होते. आतील रचनाही फार छान होती. इथे वेगवेगळ्या प्रकारचे कॉटेजेस आहेत. हे आहे हापूस कॉटेज आणि याच्या बाल्कनीमधून पाहिलं तर दूरपर्यंत फक्त हिरवळच दिसते.
चेक इन करून बाहेर फेरफटका मारायला निघालो. वो साणी है, लेके रखते हैं अपने पास. का बाबा, आई गो, किती त्यांना भूक लागली आहे. या घ्या घ्या, आपण आणखी देऊया ते ठीक आहे. आणि मी खाऊ त्यांना खूप कमी दिलाय. ये बाबू, खाऊ खाऊ. कासव आहेत, कासव. आग्रा कासव. एवढा मोठा कासव आहे. यांना ना आम्ही गावी हगरे कासव बोलतो. शी खरोखर शी करतात सर. आमच्या गावी असं बोलतो. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही इथे आलो आहोत आणि इथे लिटरली म्हणजे मी सांगते मुंबईजवळच असं कोकणासारखं नंदनवन इथे फुलवलेलं आहे आपल्याला दिसतंय. तर माझ्यासोबत रोहित दादा आहेत. मी त्यांना विचारणार आहे की हे कसं घडवण्यात आलं आणि काय काय एफर्ट्स लागले त्यांचे. तर थोडी आमची थोडीशी स्टोरी आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. ओके, मी रोहित गुप्ते. आणि पहिलं तुम्हाला आमच्याकडनं आभारी की विश्वासाने प्रथम माझ्याकडे येत आहे आमच्याकडे. कारण काय असतं की पहिल्यांदा येणं महत्त्वाचं, नंतर तुम्ही नक्कीच येणार आहात परत. का यू आर माय इन्व्हेस्टमेंट, मला आवडलं नक्की कोणाला पाठवणार. पण जेव्हा सुरुवातीला ब्लाइंडली लोक येतात, बऱ्याच वेळेला पण वाईट अनुभव आलेले असतात दुसरीकडे जाऊन. त्याच्यामुळे पहिलं थँकफुल टू यू आणि आभारी आमच्या जागेबद्दल. पण या जागेसाठी कितीतरी जणांनी मेहनत घेतलेली आहे. म्हणजे ज्यांनी मेहनत घेतली ते म्हातारे पण झाले, वरती पण गेले. कारण काय असतं, हा एका वर्षाची ही तपस्या नाही आहे. त्याच्यामुळे 25 वर्ष लोकांनी खर्च केले. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, हे पहिलं म्हणजे आमचं हे रोहिणी कृषी पर्यटन केंद्र, हे आमच्या आजीचं नाव आहे रोहिणी. तिचे आम्हाला आशीर्वाद आहेत सगळ्यांना, महत्त्वाचं म्हणजे. आणि जे काही करायचं चांगलंच. आणि जवळजवळ ही 12.5-13 एकर जागा आहे आणि MTDC अप्रूव्ड आहे, गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे, महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ही 12.5 एकरमध्ये तुम्ही काय नाही बघणार ते सांगतो मी तुम्हाला. म्हणजे इकडे काहीही नसताना शून्य होतं, याला डोंगरी म्हणायची लोक. म्हणून तुम्ही जी माझी जागा बघाल ती इज नॉट अ फ्लॅट, सपाट नाही आहे आमची, पोखरत खाली केली गेलेली आहे. पण त्याच्यामुळे अतिशय सुंदर आहे. 2 डोंगरांच्या मध्ये आहे, भद्रेश्वरीचा डोंगर आहे, तुंगारेश्वरचा डोंगर आहे. आणि जवळजवळ 1,500 फूट तुम्ही वरती येता ग्राउंड लेवलपासून. आणि याच्यामध्ये तुम्हाला छोटंसं कृषी पर्यटन केंद्र हा जो कन्सेप्ट आहे ना, हा शेतकऱ्याचा फायदेशीर कन्सेप्ट आहे की जस्ट इट्स अ साईड बिझनेस. म्हणजे आपण म्हणतो नाही, त्याला जोडधंदा आहे. शेतकऱ्याने शहरी लोकांना इन्व्हाइट करावं शेतीवर आणि त्यांना गावातला अनुभव द्यावा. जसं आमच्याकडे काही हे अनुभव घेत आहेत, कौलारू डायनिंग आहे किंवा लाकडाच्या खुर्च्या टेबल्स, घरगुती जेवण, मग ते भले व्हेज नॉनव्हेज काही असेल ते. आणि नॅचरली शेतकऱ्याला काहीतरी पैसे मिळतात आणि तो त्याच्या गुजराण करू शकतो. मी तो शॉर्टमध्ये सांगतो ही गोष्ट, खूप मोठी गोष्ट ही. आणि याच्यामध्ये तुम्हाला आम्ही हा कोकणातला फील दिला. जवळजवळ 125 ते 150 झाडं आंब्याची आहेत. त्यात कलमी आंबे, 3 ते 4 टन आमचा चिकू निघतो. बाकी पपई, रामफळ, सीताफळ सगळ्या प्रकारची झाडं. आणि आम्ही सगळं करतो सीझनल ही अशी गोष्ट आहे की आता आम्ही आमचा भात लावला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे भात लावता. याला आम्ही आमच्या आणि आधुनिक पद्धतीने शेती. आता याला आम्ही कोकणातला लाल तांदूळ लावला आहे. आता तुम्ही भात घ्याल तर आम्ही आमच्या भाज्या चालू करणार. ते सगळ्या वेगळ्या प्रकारच्या आम्हाला लागतात आमच्या किचनमध्ये वापरायला, ते तुम्ही विकत घेऊ शकता. म्हणजे कसं आहे की टोमॅटो आहे, मिरची आहे, वांगी आहेत, भेंडा आहे, फ्लॉवर आहे, एव्हरीथिंग. आणि लोकांना हाच अनुभव आणि आमचा मेन कन्सेप्ट असतो की जस्ट स्पेंड युअर टाइम विथ नेचर. नर्सरी अतिशय सुंदर आहे. नर्सरीमध्ये फार छान प्लांट्सेस आहेत आणि जास्तीत जास्त आम्ही ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय खतावर आधारितच शेती करतो. जो वर्मी कंपोस्ट आहे म्हणजे आम्हाला स्वच्छ मराठीमध्ये गांडूळ खत प्रकल्प, तो जास्तीत जास्त वापरतो. स्विमिंग पूल आहे. मी तुम्हाला का सांगतो, छोट्या छोट्या गोष्टी सगळीकडे तुम्हाला मिळणार स्विमिंग पूल. पण याची खासियत आहे माझ्याकडे स्विमिंग पूलमध्ये बिलकुल क्लोरीन नाही आहे. विहिरीचं स्वच्छ नितळ पाणी येतं, लोक त्यात मस्त आंघोळ करतात. तुम्ही या पावसाळी सीझनला याल, महिन्यात 4-5 होतो, तुम्हाला खाली पाण्याचा माझा मस्त ओढा वाहत असतो. ते फ्लोईंग वॉटर इज देअर. सगळं केलं आम्ही शाळेतल्या मुलांचं. रेन वॉटर हार्वेस्टिंग इज देअर, ड्रीप इरिगेशन्स इज देअर, एव्हरीथिंग. तर सगळ्यात आणि मेन माझा महत्त्वाचं आमचं काय की आमचे हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, सिनियर सिटीजन, ते खूप खुश होतात आमच्यावर. कारण का अशी जागा जवळ मुंबईच्या कुठेही नाही तुम्हाला मिळणार. 100 टाईपचे रिसॉर्ट्स मिळतील. जवळजवळ आमच्याकडे 150 आंबा, चिकू, नर्सरी सगळं काही आहे. दुसरी गोष्ट या छोट्या छोट्या गोष्टी पण मोठ्या आहेत. फार्म टूर आहे, आम्ही तुम्हाला फार्म टूर देतो. त्याच्यानंतर आम्ही आमच्याकडे वारली पेंटिंगचं दुकान आहे, आम्ही त्यांना तुम्हाला वारली पेंटिंग सेशन देतो. इव्हन तुमचं ट्रॅक्टर राईड आहे, ज्या लोकांना रिलेटेड टू नेचर. माझी इच्छा आहे की कोणी एकदा तरी इकडे तुम्ही एकदा तरी यावं, आमची जागा बघावी, आमची मेहनत बघावी, आमचा पाहुणचार घ्यावा.
तुम्हाला खूप नक्की आवडेल एवढं नक्की. आणि थँक्स टू देव. अजून काही? थँक्यू सो मच ही माहिती दिल्याबद्दल. आणि आता दादांनी जी काही माहिती दिली आहे आणि ज्या काही ॲक्टिव्हिटीज त्यांनी सांगितल्या आहेत ते आपण सगळं या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करणार आहोत आणि या पर्यटन केंद्राची पूर्णपणे भटकंती करणार आहोत. आपण शेती पण बघणार आहोत. Yes. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे याच्यामध्ये. पाऊस सुरू झालाय आणि इथे त्या दादांनी मला ही नॅचरल छत्री दिलेली आहे. हे बघा, मी पावसातून आले आणि जरा पण भिजलेली नाहीये. तर निसर्गाचा कसा कसा आपण उपयोग करू शकतो, उपभोग घेऊ शकतो, हे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून कळतं. तर मित्रांनो, आता आम्ही ओढ्यावरती चाललोय. तर बघूया ओढा इथला कसा आहे. ओढा म्हणजे व्हाळ. हो, आम्ही व्हाळ बोलतो आणि शुद्ध मराठीमध्ये काय ओढा. पाहिलं होतं, भारी आहे. आता बघूया, पण आज सकाळपासून खूप जोराचा पाऊस आहे त्यामुळे पाणी वाढलं असेल तिकडे. पण नॅचरल पाण्यामध्ये आंघोळ करायची मजाच वेगळी. तिकडे खाली पण आणखीन कॉटेजेस आहेत रे प्रीती. हे मोठे ग्रुप कॉटेजेस आहेत. खूप छान आहे बघ ना. प्रत्येकाला मी मगाशी जसं म्हणाली ना, जागोजागी ना मचाण त्यांनी बांधले असं मस्त गप्पा गोष्टी करायला. हे बघा, उजव्या बाजूला एक मचाण. हा, तर त्याला बाल्कनी पण आहे. हो. अरे वाव. तर हे दादा आहेत आमच्यासोबत. ते आमच्यासोबत ओढ्यावरती येत आहेत कारण छोटी मुलं पण आहेत. तर इकडल्या ओढ्याचा काही अंदाज नाही आहे, त्यामुळे एक इकडला लोकल माणूस सोबत असणे खूप गरजेचं आहे. खरं तर खूप सेफ आहे, पण ते आपल्याला आपली सेफ्टी त्यांना जास्त महत्त्वाची म्हणून आपल्यासोबत एक दादा आपल्यासोबत येतो. हे बघा, गावी बोलतो ना आपल्या अंगणामध्ये असं काहीतरी बनवायचं आहे. मस्त आहे. आणि इकडे पण बघा झाडं वगैरे लावलेली आहेत, आंब्याची आहेत आणि काय पेरू आहेत वाटतं. हो हो, अरे वा. आणि हा बघा एकदम छोटासा ओढा आहे, पण ठीकठाक आहे, चांगला आहे. आणि नॅचरल जकूझीमध्ये आपण आता धमाल करणार आहोत. थोडासा आवाज तुम्हाला कमी येईल कारण ओढ्याचा आवाज पाण्याचा जास्त आहे. आणि मित्रांनो, जर थोडंसं पुढे बघितलं, झूम करतोय मी, तिकडे भात शेती वगैरे केलेली आहे आणि ते लोकांची घरं पण आहेत त्या साईडला. पाय घट्ट लावा. ओढ्याच्या खळखळ वाहणाऱ्या पाण्यात खूप मज्जा केली. मित्रांनो, आता मी आणि प्रीती ना, आम्ही जर किचन एरियामध्ये चाललो आहे. ती इथे जेवण कसं प्रिपेअर होतं आणि एक आमचे काके आहेत ते ना भाकरी भाजत आहेत. तर ते भाकरी थापतायत, तर ते बघायला आम्ही चालू आहे. चल, भिजलेलं होतं पण ना थोडे जाऊया. हे बघा आमची गावाले तांदळाची भाकरी काकी आहे, ती लाटतायत. आणि हा पूर्ण किचन एरिया आहे. इकडे जेवण एकदम प्रिपेअर होतंय आणि तुम्हाला जर इकडलं जेवण पाहिजे ना, हा गावरान पद्धतीचं उत्तम जेवण आहे बनवतं. आणि खरं त्यांच्या हाताला खूप चव आहे. काल पण आम्ही जेवलो, इतकं जबरदस्त जेवण होतं, आम्हाला ते खूप आवडलं. आणि आता पण खूप मजा येणार आहे गरमागरम भाकऱ्या खायला. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही जेवणाचा बेत अगदी उत्तम होता. इतका खमंग पसरला होता, आम्ही तर जेवणावर तुटून पडलो.
इथे बोर्ड गेम्स आणि इंडोर गेम्सचे बरेच पर्याय होते. जेवणानंतर थोडा आराम करून निघालो नर्सरी आणि शेतीची भटकंती करायला. आता आम्ही चाललो आहेत नर्सरी बघायला. इथे यांनी एक कसं झाडं हे लोक हे करतात, झाडांचं संवर्धन करतात. ते आता बघायला चालू आहे नर्सरीमध्ये. आणि शाळेच्या मुलांना पण ते त्यांनी आम्हाला माहितीमध्ये सांगितलं, ते शाळेतल्या मुलांना ते असेच येतात झाडं लावण्यासाठी. तर चला बघूया काय केलं आहे, काय नाही, कुठली झाडं आहेत. वेगवेगळ्या प्रकारची झाडं ही आहेत ना, ही सगळी ऑर्नामेंटल आहेत, म्हणजे शोभेची झाडं असतात ना ती आहेत. आपल्या गावाकडे आहेत तशीच ना, ते हा. घराच्या समोर. ही पण पंजाबाची. मित्रांनो आमच्या इकडे फेस्टिवल होतो त्याच्यामध्ये फेस्टिवलला ही वेल डोक्याला गुंडाळतो, त्याच्यामध्ये फुलं पण ऍड करतात. त्यांनी सांगितलं आपल्याला यांच्याकडे ना 12 प्रकारच्या तुळशी आहेत. त्यातली ही कापूर तुळस आहे. हा, कापूर तुळस आहे. आपल्याला एक घेऊन जायला हवी घरी. जास्त करून तुळशीची थोडी वेगवेगळी दिसत आहेत. बरेच प्रकार आहेत. हा, बरेच प्रकार आहेत. तर आपल्याला इथून काही जर झाडं खरेदी करायची असतील, रोपं घेऊन जायची असतील आपल्या बागेत लावण्यासाठी, तर इथून आपण विकत सुद्धा घेऊ शकतो. ती बऱ्याच प्रकारची झाडं आहेत. त्याची माहिती ऍक्च्युली ते व्यवस्थित आपल्याला देऊ शकतील. आणि त्यांनी आपल्याला सांगितलं होतं बघ, इथे आहे ना हे वर्मी कंपोस्ट आहे, म्हणजे नॅचरल प्रक्रियेने गांडूळ खत निर्मिती करतात. तर तो पण प्रकल्प आहे इथे. हे बघा, तुम्ही बघाल तर इथे आपल्याला गांडूळ सुद्धा दिसतील. आणि इथे ना त्यांनी जागोजागी ना असे छोटे छोटे मचान असे बनवलेले आहेत, म्हणजे वेगवेगळ्या जागी जर तुम्हाला एकांतात निवांत क्षण घालवायचे असतील तर थोड्या थोड्या अंतरावर असे छोटे छोटे मचान त्यांनी बनवलेले आहेत. तर तिथे पण तुम्ही निवांत वेळ घालवू शकता, फक्त निसर्गाच्या सान्निध्यामध्ये. हे बघा, इथे पण आहे एक अशी जागा. अरे हे बघ, इथे गायी आहेत. अम्मा बघते आपल्याकडे. मित्रांनो, आता इथे एक छोटीशी एक नदी आहे, त्याच्या बंधाऱ्यावरती आम्ही आलो. एक इथे म्हणजे रोड क्रॉस करायला एक बंधारा बनवलेला आहे, म्हणजे आपण छोटासा एक रस्ताच समजू शकतो. आणि मस्त छान वाईब आहे. हे बघा, मी जरा तुम्हाला थोडंसं दाखवतो. पाऊस जास्त जोरात लागल्यामुळे ना एकदम गढूळ पाणी आलेलं आहे. छान आहे एकदम, मस्त वेगळी. त्या साईडला पण तिकडे एक घरं आहेत. आणि हा एक गाव असल्यामुळे ना पाणी इकडलं स्वच्छ आहे.
हे बघा आमचे 2 पावसाने गारटलेले माणसं. चला मित्रांनो, आता मी इकडे आमची शेती बघायला आलोय आणि इथे भात लावलेला आहे. भात शेती आहे. पण प्रीती याच्यामध्ये ना खूप काम बाकी आहे अजून. हे बघा नडणी जी करतात ना ती नडणी अजून झाली नाही. बघा खूप सारं ना रान बोलतात ना एक्स्ट्रा अनवॉन्टेड ते खूप सारं आहे. ही बघा ही जी आहे ना हे बघा हे क्लीन कसं दिसतं असं असलं पाहिजे. म्हणजे पेरणी झाली आहे, लावणी झाली आहे ना. हा म्हणजे एक्स्ट्रा जे गवत उगवतं ना रानटी गवत ते काढावं लागतं. जसं हे बघा इथे मध्ये आहे हे काढावं लागतं. तर ही लोक त्याला बोलतात काय हे करणं काय ते एक आहे ना असं मराठी वर्ड काय नाव त्याचं पेरणी नाही. पेरणी म्हणजे बिया पेरतात. नाही. लावणी झाली. आमच्या कोकणात नडणी बोलतात. नडणी म्हणजे जेव्हा एकदा लावून झालं ना भात थोडं वरती आलं की ती नडणी करायची. एक्स्ट्रा जे जंगली गवत असतं ते काढून टाकतात. हा आणि माझ्या मते हे जोताने नाही केलंय हे ट्रॅक्टरने केलंय. हा दिसतंय. पुढे पण आहे त्या बाजूला. आणि ही यांची स्वतःची भात शेती आहे. आणि खालच्या साईडला वगैरे तुम्ही बघू शकता तिकडे पण केलेली आहे. आणि बाजूला बघाल तर नदी एकदम साईडलाच आहे त्यामुळे त्यांना पाण्याचा काही एवढा प्रॉब्लेम होत नाही. ॲटलिस्ट डिसेंबरपर्यंत होईल. संध्याकाळी मुसळधार पावसासोबत गरमागरम बटाटा वड्यांचा आस्वाद घेतला आणि चेकआउटच्या तयारीला लागलो. हॅलो मित्रांनो, आता आमची चेकआउटची वेळ झाली आहे इथून. आणि या जागेबद्दल सांगायचं झालं तर जागा खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला जर निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक निवांत विकेंड घालवायचं असेल आणि कोकणात आल्याचे जर वाईब्स अनुभवायचे असतील तर मुंबई जवळ म्हणजे अगदी विरार वसईच्या जवळ ही एक उत्तम जागा आहे. आणि इथलं जेवण पण खरंच खूप छान होतं. म्हणजे घरगुती गावरान पद्धतीचं. हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं व्हिडिओमध्ये. खरंच खूप आम्हाला इतकं आवडलं ना म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते. ते खूप छान होतं. इथला स्टाफ त्यांची सर्व्हिस पण खूप चांगली आहे. ते अगदी आपल्याला आपल्या घरासारखं फील करवतात. इथलं बुकिंग करण्यासाठी ऍक्च्युली आम्ही ना नमस्ते नेटिव्स वरून बुकिंग केलं होतं. हे त्यांचे बुकिंग पार्टनर आहेत. डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही डिटेल्स देणार आहोत तर ते तुम्ही रेफर करू शकता. पॅकेजचे डिटेल्स पण आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. व्हिडिओ थ्रू जर तुम्हाला बघायचं असेल तर तिथे कॉन्टॅक्ट नंबर आम्ही शेअर करू इथं डायरेक्टली. तुम्ही तिथून पण बुकिंग करू शकता. ते तुम्हाला पण इझी होईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आमच्या पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत फिरत राहा आणि मजा करा. कारण भटकंतीतच तर काही मजा आहे. बाय.